बाळाच्या नाही करता गुन्हा सापडचा तुम्ही आणखी हा विकू तर माझा फोनच रिसीव नाही करत आहे. एवढं टेन्शन आलंय. कॉलच करते. अरे विकू रिसीव करणारे कॉलच रिसीव नाही करत आहे. आता एवढं पोट घेऊन मी कुठे जाऊ? कोणाला सांगता येत नाही काय. कोणाला सांगू मी तर किती त्रास होतोय मला. मग यार फोन उचलणार आहे. प्रेम करताना तर खूप म्हटलं होतं की मी तुझी कधी साथ नाही सोडणार. आता गेलं माझी साथ सोडून. कोणीच नाही माझ्याजवळ. मला काहीच समजत नाही. मी कोणाला सांगू आता. किती त्रास होतोय. 3 तर महिन्याचं झालंच असेल हे. मला ना अबॉर्शन करावं लागेल. काहीतरी ते करावंच लागेल मला. कोणीच नाही माझ्या सोबतीला. काय झालं गाड्या पोरगी का बरं उलट्या करून राहिली? काय झालं? डोकं दुखतं काही? नाही अण्णा काही नाही झालेलं. मग तू वांट्या का बरं करून राहिली अशा कोरड्या? अहो ते ऍसिडिटी झाली तर ना ते मेथीमुळे. तुम्हाला तर माहिती मला ते सहन नाही होत त्याच्यामुळे झालं. अरे हा ते रात्री मेथीची भाजी खाल्ली का त्याच्यामुळे झालं ना. हो. मग आता इथून पुढे ना खात जाऊ नको. बरं तू असा हात का म्हणून लावला पोटाला? पोट दुखतं का? नाही नाही अण्णा काही नाही झालं. नाही मग पोटाला हात लावला म्हणून. मोबाईल का मोबाईल पाहू माझ्याकडे. नाही अण्णा राहू द्या. आपण असा हात का म्हणून लावती पोटाला? काय नाही झालं मला. तुम्ही मला नका विचारू. मग तुम्ही इकडे काय तुम्ही घरात जा ना. अगं मी घरातच होतो पण तू घरातून मोबाईल पाहत पाहत लगेच वांट्या करीत करीत आली. म्हणलो काय झालं बाबा म्हणून आलो. तुला मी अजून बी विचारतो पोट दुखत. पोट तर चांगलं आहे ना. असं कधी कधी काय अपेंडिक्सचा त्रास असतो असं होतं ना. मग तू असा हात का म्हणून लावला याला? तुझी आहे ना तब्येत बिले सुधरत चालली ग. भात कमी खात जाय जरा. मला तर वाटतं त्याच्यामुळे पोट वाढलं काय काय असं. काय नाही मला काही नाही झालेलं. मला तेवढा ऍसिडिटीने त्रास झाला ना बस. अरे हा पण या बाय आता बाप आहे मी तुझा. माझा जीव लागतो. लेकराचं थोडं जरी काही दुखायला लागलं तर बेटा हा है की नाही? अण्णा तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आता आराम करते. बरं बरं आराम सावकाश. काय झालं पुरीला काय अचानक असं वांट्यान बिंट्यान मेथीच्या भाजीनं पुढे हे होतं का? पण मग जाऊ दे आता आहे ना आराम करू राहिली ती. मी बी बसतो जरा इथं. चला सरपंच जाऊन येतं. आज घरीच असेल निवांत. काय कुठे जात नाही. काय काहीतरी नेमताना जावंच लागेल त्याच्या का. त्याची पोरं कॉलेजला जाते. पण आज तर कॉलेजला सुट्टी आहे म्हणते. मग काच काय जायला असेल. बरं पाहतो जाऊन विचार त्याला. 80 वर्षाची असून म्हातारी वय सांगती राव 16. खोट काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा. आता सांगू कुणाला आंधळा मारतोय डोळा. गाणे येतं तुम्हाला? गाणे आता जुनं गाणं येते. 80-90 वर्ष झाले असेल हे गाणं रिलीज होऊन. एकदम आवडतं गाणं आहे. आंधळा मारतो डोळा म्हणजे समजतं ना. बरोबर. ही दुनिया आहे ना बाबा. आपण पाहतो तशी नसती बर का दुनिया. हा आतमध्ये निरळत चाललेलं राहत है की नाही. म्हणून म्हणतो आंधळा मारतो डोळा. लय भारी गाणं येते. काळ्या आईचे लेकर झोपडीत राहता उपाशी. ढेर पोटाला ढकलीत आई दी जेवतो तुपाशी. म्हणजे जे लोक कष्ट करतात ना बिचारे ते झोपडीत राहतात. जे आईत खाऊ आहे ना ते तुपाशी जेवण करतात. अशी दुनिया आहे. आता काय सांगा बरं. कुणी घालतात? जाऊ दे. काय तुमच्याकडे घालतं सरपंच म्हणलं काय आज निवांत असते? निवांत काही नाही चालूच राहतं काही नाही. आता सरपंच म्हणलं कुठे निवांत राहील का बाबा. कोण काय तर कोण काय. कोणाचे काय प्रॉब्लेम तर कोणाचे काय. बरं भानगड अशी झाली सगळं काही सरपंचाने आमचे प्रश्न सॉल्व्ह करावा अशी लोकांची मनस्थिती झाली रे. बरं जाते बरं ते मरू दे म्हणजे मी काय बोल. तू पोरगी कॉलेज नाही? कॉलेजला नाही बाबा. आता आहे ना कॉलेजला नको जाऊ म्हटलं. ते काय झालं रात्री भाजी आणली होती मेथीची. आणि तिला ती मेथीची भाजी खाल्ली आणि खूप वांट्या कधी सुटली. कोरड्या वांट्या. कोरड्या वांट्या कधी सुटली म्हणजे ते धड काही पोटातून पाडा नाही काही नाही. मग तिला म्हणलं कॉलेजला जाऊ नको आणि आराम करू राहिली मध्ये. नाही माझी पोरगी कॉलेजला. हा नाही तू गेली सर म्हणा. पण आता हिचं कसं आहे हिचं लय अवघड काम आहे. अवघड झालंय.
अवघड नाही. हा. एमबीबीएस तिला डॉक्टर करायचंय ना बाबा. कोणाला तुला? मग एमबीबीएस बनवायचंय तिला, डॉक्टर करायचंय असं स्वप्न आहे माझं बी तिचं बी. का जनावरांचा चला, का पडवीत बसू. जनावरांचा का माणसाचा? अरे माणसाचं एमबीबीएस काय जनावरचं डॉक्टरचं राहतं का? नाही काय? तुला त्याच्यातलं शिक्षणाची काय आकलीचा पास तुझं नाही. किती शिक्षण व्हायला रे? मी काय दावी नापास आहे. हा मग त्याच्यामुळे ते तर- एमबीबीएस म्हणजे डॉक्टर. हा का? हा माझी मुलगी आहे ना असं गळ्यात टॉय बी पाहून असं मस्त पैकी असं स्वप्न आहे माझं वालं. हा का? हा डॉक्टर म्हणजे एक प्रकारचा देवच आहे ना बाबा. बरं बरं बरं. मी तो म्हणतो डॉक्टरचे शोध लागले ना ये डॉक्टरचे स्वप्न पाहूस तर ना हा. तू बोलतेस स्वप्न पाहशील. म्हणजे काय पाहशील नाही. माझी मुलगी डॉक्टर व्हावा हेच स्वप्न आहे माझं. आणि नुसतं स्वप्न नाही ते प्रत्यक्ष कृतीत आणणार आहे. भले तिच्यासाठी आहे ना हा मी अमेरिकेला तिला पाठवील, थायलंडला पाठवील काय आला? तो कोर्स पूर्ण करण्यासाठी. म्हणजे तिथं चाल घरी भारी चाल घरी चाल. मला ना पाणी प्यायचं. असं. चल. मग काय विशेष आणखी? विशेष काय नाही भाऊ, आता काय घरी कर म्हणा. बस ना. काय लाईटचं टाइम नाहीये. काय? लाईट नाहीये घरामध्ये. नाही आता किती वाजले? लाईट आहे ना पार संध्याकाळी 6ला येतात ना बाबा. याला घर आहे पार पडायला झाले जावाला. अरे या बाय माझं घर माझी पोरगीची. हा? माझी पोरगी जेव्हा डॉक्टर होईल ना हा. या बाय नुसतं मग छापायचेच कामं राहतील. हा, हा. हा. मग काच बोलत येत तू? मग अरे 5 रुपयाचं इंजेक्शन आता काय सांगा तू म्हणशील पैसे उकळायसाठी पुरला एक बरं, 5 झाले. रुपयाचे ते इंजेक्शन आहे ना 500 रुपये द्यावा लागते. हा. तू पोर जाऊ डॉक्टर होईल तेव्हा झाली ना मग? तेव्हा मला सांग मरदी. सांग म्हणजे आधीच काय आला कथा लागला इथं. अच्छा म्हणजे तुला काय बोर होऊ राहिला का बरं माझं? काय रे थोडस लक्ष राहू दे पुरीवर. म्हणजे बरं पाणी आणायला लाव ना पुरीला. ए अरे ती झोपेला असेल. हा वाजता दे. ए काय शिल्पा पाणी आणतो बेटा काकाला. आण पाणी आणि काका आले. लय गरम हो राहिलं आज. घरमा म्हणजे आहे लय ऊन पडत. सांगेलच आहे हवामान. रात्री पाऊस झाला आमच्याकडे. हा का गारा बिरा पडल्या का? वरल्या मळ्यात गारा पडल्या का? लय गार वाटावर. काही करेल नाही ना बागेत? ये बाई पोरगी. हे का? हा काकाला सांगू राहिलो कारण माझं स्वप्न आहे तर काका निगेटिव्ह बात करू राहिलो माझ्या संग. हा ना? म्हणलो माझी मुलगी आहे ना बाबा डॉक्टर करील तरच हे बरोबर आहे ना. आपलं स्वप्न आहे ना दोघांचं. हो, पाय खाली घे. असं बस ना जरा खेटून बस ना. कोण? पाय कोणाचं खाली घे म्हटलं. तोयला म्हणलो खाली घे असं. अच्छा अच्छा घ्या ना पाणी म्हणजे प्या मला ना. दिसल ना. हा हा काय दिसेल? काका बरं चालू आहे का तुमचं? बरं चालू आहे. काकाची मंडळी गेली महिना झाला दिंडी मध्ये जायले. हा. निवांतच आहे. मी निवांतच. काका बरोबर जेवायच्या टायमाला चहाच्या टायमाला येतो असतो आपल्याकडे. लिंबू आहे का घरात लिंबू? ते जाते लिंबू बिंबू मरू दे आता मा. उन्हाचं सरबत केलं असतं ना. तू कॉलेज नाही गेली का आज? अरे तुला सांगितलं ना तिची तब्येत जरा डाऊन आहे. हा. तिला वांट्या झाल्या. सांग बेटा तुझ्या हाताने. मी माझे ना आता आताच रिझल्ट लागला माझा तर मी ऍडमिशन घेणार आहे आता दुसरीकडे. म्हणजे 2 महिन्यात 3 महिन्यात रिझल्ट लागला का लगेच? कधीच पेपर तवाच होता का? झालंय माझं. चांगला मार्क आहे पास झाली सर. किती टक्के? मला 70% पडले. 70% पडले. काय हे काका आहे ना 10वी फेल आहे. हा त्याच्यामुळे यांना काही शिक्षणाचं पुढचं काही एमबीबीएस कायला म्हणतात ते मी त्यांना 2दा-3दा सांगितलं. तू तरी सांग एमबीबीएस म्हणजे काय? जाऊ द्या ना अण्णा आता नका बोलू जाऊ द्या. बरं जागे तब्येत बरी आहे तुझी? ठीक आहे हा बरं वाटत आहे ना आता? ठीक आहे. काय झालं माझ्या तब्येतीला? नाही तो पप्पा दादा म्हणतो ते तेच पुरेला उलट्या झाल्या म्हणा. तुला वांट्या झाल्या ना तेच सांगितलं. हा मेथीची भाजी खाली म्हणा आणि पोर म्हणले ऍसिडिटी झाली म्हणा मला. नाही पण भाजी ना मेथीची भाजी खाल्ल्यावर होऊ शकतं काय? होतं एखाद्या शरीर नाही चालत. अण्णा तुम्हाला माहिती आहे ना मला होतो त्रास. हा हा. बरं जाऊ का मी मध्ये? हा तुझा मध्ये बस ना. जास नको मला त्रास होतो. जा झोपत तिला कर दे आराम. हा. वगैरे करून टाक. काय मी काय तू हा. तर एवढी मोठी पोरगी झाली हम्म. आता लग्नाचा विचार करावा. गपरे तू काय गप्रे काय? त्याच्या आईला आपल्या पिढ्याने पिढ्या तेच चाललं. पोरगी लई मोठी झाली म्हणजे तिचं शरीर सगळं दिसलं का बस झाली लग्नाची. अरे बाबा तिला डॉक्टर करायचंय नुसतं शरीरावर नको जाऊ तिच्यावाल्या. डोकं पाहिलं माणसाला. आईला जर कधी माझी वहिनी असते ना ना. तर इतके दिवस ठेवलीच नाही पोर लागला. अरे बाबा तुझ्या वहिनीचं पण तुला लय घाण सवय तुला. म्हणजे माझ्या बायकोचं ना हा. तुझ्या वहिनीचं तेच स्वप्न होतं. हा माझ्या बायकोबद्दल बोलतो ना. हा मग कोणाबद्दल मग? हा आता ती मरून जवळ 12 वर्षे झाली माझ्या बायकोला. हा, आणि मग? तिला स्वर्गात सुख भेटल. कधी भेटल ते जेव्हा ही पोरगी डॉक्टर होईल ना हा तेव्हा. हा का? हा म्हणून तिचं स्वप्न माझं स्वप्न आहे आणि तिची बी जिद्द येणार आहोत. त्याच्यामुळे तिला डॉक्टर करायचंय. आता बोलला बरं झालं लग्नाचं नाव नको काढू. हा नाही तर तू माझ्या पुढला कन्फ्युज करून टाकशील.
बरं आता तुला आता बोललं तर लागलं ना. अरे नाही, मित्र आहे तू माझा. हा म्हणजे कसं आहे बघ, तू काय वाईट साईड बोलणार आहे का मला? मला काही तोंड हातात नाही, तुला माहिती ना. बोलायला लागलं तर पारावर बसेल असतं तरी चांगल्याला बोलू देत नाही मी. नाही नाही खरं ते गोष्टी भेट नाही मी. मला म्हणून तर तुझ्या संग दोस्ती केली ना मी. हा बरोबर ना. हा, काय जे ते बोलायचं बिंदास, बोलल्यामुळे मार्ग सापडतो. हा बरोबर ना. हा, आता तुझी पोर काय किंवा माई पोर काय, बरोबर. बरोबर. अरे सगळ्या गावची पोर आहे ती. हा हा हा. अच्छा. जेव्हा डॉक्टर होईल तेव्हा मी काय म्हणा माही पोरगी आहे का? नाही. आपल्या गावचे डॉक्टर. हा मग. बरोबर आहे ना? ते काय म्हणतील का नुसते आमके आमक्याचे डॉक्टर आहे? बरं आपल्या- जाऊ दे, लय बोलत तू जाऊ दे. लय परा आहे नको बाजू जरा. म्हणजे थोडस मला ऐकायला आलंय. कोणाबद्दल? तेव्हा तुला काय विचारतो कोणाबद्दल? अरे मला ऐकायला आलं माझ्या अरे काय कानावर. ऐकायला आलं तुझ्या कानाला? मला सांग ना कोणाबद्दल ऐकू आलं? ये बघ, तो इक्या नाही का, हा, इक्या, ही काय कोण? तो आपल्या खाल्ल्या घरीतला. अच्छा अच्छा अच्छा, त्या मारुती मंदिरात होता. हा बस बस बस, बस. हा. तो तो असा लुकडा साहेब बघा, हा हा हा. दिसायला जरा चांगला चपळ मासा आहे. बरोबर. बरं, हा हा. बोल बोल. कुठं काय काही हे केलं का त्यांनी? चोऱ्या मेऱ्या केल्या का? नाही काय ऐकलं? रे, चोऱ्या. अरे हा या तरुण पिढीचा भरोसा नाही बाबा. अरे, हा. त्याला चोऱ्या करायची गरज नाही. अच्छा मग तो आज घरात चोरी करेल त्यानं. ते माघारात काही चोरी करेल नाही. माघारात काही अरे मेन वस्तू निधी गावली. ते काय मग मला आता कपाटात जाऊन पाहावं लागेल बा, लाकीट आहे माझ्याकडं. हा हा, लाकीट आहे लाकीट. त्याला लागत असे काही नाही. मग तू तर त्याला म्हणतो जे जरा त्याला जे लागत होतं का हा. तेच नेले त्यानं. तू कधी कोड्यात नको बोलू रे माझ्या घरातून आणि मग त्या विकीने. आणि मग ते तू घरी राहते का? घरी राहतो का? म्हणजे मी जरी दिवसभर बाहेर हिंडत असेल ना पण रात्री घरी राहतो ना. आणि चोर चोरी कधी करतो? बरं पोर राहते तुझ्या घरी. म्हणजे आता हे का बोलणं झालं का काय? हा बरं. तू ये ना मोकळा मोकळा बोल रे. मग तुला अजून माहितीच नाही काही. आता तू म्हणतो पण आता मला बरं घरात बघ. घरात जाऊन कपाट पाहून हे येऊ का काय मी? आता ऐक, कपाट पाहून येऊ का? ते कपाटात तुझ्या नाही गेलं तो काहीच ते नाही लाकीट गेलं. आहे मग तू म्हणतो काहीच नाही गेलं तो आई. काहीच नाही फक्त गेलं? काय झालं माहिती का? हा, मेन तो काय झालं माहिती का आता? काय झालं? तो पूर्वी विचारलं का चांगलं तो. काय काय लाकीट बिकीट आहे का घरात? विचारू का मी? लाकडाचं बरं रे. अरे मग अशी पाणी घेऊन आलती तिला विचारायचं ना मग. तो ढोकळू विचार तुला की माझ्या देखता. तोंड हो. तू काय जीप बीप काढून राहिला मला काही समजणार नाही. सांगाव का नाही आज झाले मला तर आता. हे सांग रे तू कधी मला सांगितल्याशिवाय ना झोप येणार नाही. बरं ये बाय, हम्म. तो पूर्वी काय उलट्या पालट्या उलट्या झाल्या ना. हा मग काय बिघडली? ती मेथीची भाजी खाल्ली का झाली. ती मेथीची भाजी काच काय अरे माझ्या हाताने रात्री मेथीची भाजी खाल्ली. असू दे, तिला दिवस जाईल. तू पोटाक पाहिला तुझा जाय, काय ए. तोंड बोलतो का काय? काय? हा? भावा टाक काही नाही तर बोलव तिला तू समजून. कोणाबद्दल बोलतो बाबूराव समजू राहिलं का तुला? बरं तुला मला माहिती आहे तुला खरं नाही पटणार. खरं नाही मुस्कड फोडून टाकील मी तुझं बी पुरीचं बी. कसं काय? कस काय म्हणजे? तुझ्या आईला मी काय स्वप्न पाहू राहिलो तू काय बोलू राहिलं माझ्या पुरीबद्दल? कर ना डॉक्टर करायची तुला कर ना. हा? 5 रुपयाचं काय म्हणतात तू? मग 5 रुपये हे. इंजेक्शन 500 रुपये कमावणार आहे माई पोरगी. हा कसं बोलला? आता काय कामाला विचार ना. म्हणजे विचार ना, बोला ना, बोला विचार ना. काय? तू ढळत घरी ढळ घरी. ते बघ मला सांगायचं काम तू ढळ रे घरी म्हणे विचार पुरीला. नाही हा? तुला अशा विचार गोष्टी पुरीला विचार जास्त का? समजेल तुला. पाहिल मी जाय तू आता तोंडात बोलला हे शब्द तोंडात ठेव. इथं आता बरोबर. गावात करेल नाही तर मग हा तुझ्या या बाई तुला आहे ना मी तुला म्हणतो तू बुटाने तोड जोडील तो वालं. बरं समजेल तुला तो पूर्वी आता चालता वय इथून या बाय आणि इथून पुढे यायचं नाही आपल्या घरी. हा कर. हा अजिबात नाही यायचं. यायला माझी सोन्यासारखी पोरण तू हे करू राहिला. हा बरं हा काय होतं? कावर नाही यायचं तू सांग. काय नाही यायचं, काय नाही यायचं? काय झालं? या वहिनी बरोबर येता येतं बसा. काय होलं? निवांत बसले. सुनीता वहिनी येतं. अहो निवांतच होतो मी. येणे येऊन ना येणे मला काडी लावली अक्षरशः. कशाची काडी लावली? हा? हा म्हणतो वापरला काय? डॉक्टर बनवायची. हो मग त्यांची 5 इच्छा असेल बनवायची. 5 रुपयाचं इंजेक्शन 500 रुपयाला द्यायचं तो म्हणतो. 5 तू कधी या बाय रुपये द्यायचं मूळ मुद्द्यावर ये, मूळ मुद्द्यावर ये. म्हणजे माझ्या मुलीला डॉक्टर बनवायचं हे अहो सगळ्या. मग चांगली गोष्ट आहे. उलट आपल्या गावामधली पोरगी डॉक्टर होईल याच्यापेक्षा मोठी चांगली गोष्ट कोणती राहणार आहे? सांगा बरं. हा अहो पण आपल्याला आनंद आहे, गज करायची. हा. पण तिला काय केलं ते तुम्हाला माहिती आहे की याला सांगितलं तर हा काय मावर केलं? राग सुटलं. तो गब्बाईस गब्बाईस तो इथे नाही का मारुती कोणता? आपल्या गावातला मारुती मारुती मंदिर मंदिराजवळ राहतो पोरगा नाही का देखण्या जरासा उच्चाला हा, पुरा हा, हा, हा. विकास म्हणता पा त्याला हे माहिती विकी- ना माहिती ना. विकी हा, विकी करू राहिले. हा, हा. अहो याच्याच घरात येऊन हा घरी राहत नाही हा हा. सरपंच. मला काय म्हणे अगोदर तुझ्या घरात चोरी झाली तुझ्या घर मला काही समजा म्हणलं माझं हे लाकीट येते कपाटात आहे. मग हळूच कोण म्हणतो अरे त्याला जी वस्तू लागत होती तीच चोरली त्या विकेनी. म्हणलो काय सांग ना. मग म्हणतो काय म्हणलं सांगतो तोंडाने. काय काय चोरलं काय काय? चाललं बाबूराव? बाबूराव तुम्हाला इतका उलटा पालटा बोलायचं सवय ना. एक गोष्ट तुम्ही सरळ बोल
आणि लोकांच्या लेखी बाळेबद्दल तर चांगलं बोलत जा. काय तेव्हा चोरलंय लेख बाळ मला आहे त्याला आहे बरोबर. सुनीता वहिनी तुम्ही आल्या नसताना याचं तोंड फोडायला तयार. अहो सरपंच साहेब ऐकून घ्या एकदा. त्यांना काय म्हणायचं ते बघू द्या मला. सांगतो तोंडाने मला आहे ना कसं आहे, कोणाच्या हाडात करायची नाही वहिनी. सांग पटकन काय बोलला. याच्या पूर्वी दिवस गेले. पाहिलं का? हा. पाहिलं का? हो बाबूराव दिवस गेले तुम्ही म्हणे. एखादा पिक्चर पाहिला काय नाही कशाचा? ना नाही ना. फोडू का याचं तोंड फोडू का बरं. कोणाजवळ गेले एक मिनिट ऐका. ते विक्या जाऊन गेले म्हणतो ते आता सांगितलं आणि ते तेवढं. अहो, याच्या असं काही पण काय बोलता? पण हाच मला म्हण महापुराला उलट्या झाल्या का ना म्हणे मेथीच नाही, नाही, झाल्या उलट्या उलट्या खरंच झाल्या तूच उलट्या. सांगतो आधी. आणि कोरड्या उलट्या झाल्या. कोरड्या हो दुसरं कोणाला म्हटले नाही तुम्ही अजून नाही गावात ना याला चालू सांगायला मी. हे बघ, याच्या तोंडाचा भरोसा नाही तुम्ही याच्या या हा? भाषेत सांगा. ह्या सोडून मला दुसरा माणूस जरा काही आडवं तिडं बोलला ना गावातला तर मी त्याचं तोंड झोडील आणि त्याचं झोडणं झालं का मग याचं फोडून मला काढीन. माहिती होतं बरं का पण म्हणलं असं नाही होणार एवढं दिवस जातील बरं का ते हो, एकाच पण मला ऐकून शॉक झाला ना. दिवस कस करायले म्हणून. काय माहिती हो, हो. सुनीता वहिनी आता काय बोलावं ते मला वाटलं- डॉक्टर करायचं माझ्या मुलीला हा. आणि असं शक्यच नाही हे हो. बघा सरपंच साहेब अण्णा एक मिनिट ऐका तुम्ही. शांती घ्या. झाली असेल तिच्याकडनं चुका आपण हा. विचारू तर खरी. अजिबात नाही विचारून घ्या, चुकच होणार नाही माझ्या मुली कोण म्हणे झाली सर विचार थांबा आपण तिला शांती देतो विचारू. विचार शांती या बाय विचारा माझ्या अंगाचं नुसतं मग तिळपापड राहिला आणि मी याचं तोंड फोडील मी तर मग तिच्या डोक्यात दगड टाकतो मी. शांतता घ्या शांतता तिचं निघालं का ती म्हणले का हा दिवस गेले मग तो ठीक तो घ्या. ऐका ना हा का? ऐका 5 मिनिट शांत बसा. शिल्पा बोलतो आता हा विषय बाई ए, माणसाचा शिल्पा. आहे. बोला एक तर तिची आई वारली नसती तर कशाला हा? इकडे ये गं बाई ए, बाहेर. ये ग बसता बोला ना काय म्हणता. खाली बाईस बस ये इकडे. बस खाली बाईस बस इकडे. हा काय तुला काय त्रास होत होता का काही? नाही का बरं. काय उलट्या वगैरे होत होत्या म्हणून तुला? नाही ती ऍसिडिटी झाली होती. ऍसिडिटी झाली होती का? जे विचारलं ते सांग उलट्या झाल्या ना. अरे ते विचारते ना आता गप ना बाय माणूस बाय माणसाला अहो, लेकरं बाळाला जरा शांततेत बोलावं लागतं. बोल एवढं चिडचिड करून होणार आहे का? तिला काही सांगणार आहे का काही? दादा माणसाला काय सांगणार ती मग बोल बाय माणूस विचारते ना बरोबर. हे बघ तू मला आईसारखं मानती ना. हा सगळ्या गोष्टी सांगते ना मला एक खरं सांगायचं. तुला उलट्या कशाने होत? मी तिच्या बाजूने होते. तुम्ही शांतता तोंड करा रे, ना. तोंड नको घाल मध्ये. बाबूराव अच्छा बा. अहो वहिनी मला बोलली ती मी तिची भाजी रात्री खाल्ली म्हणलो मग अरे तुला चाटे मारे पण सांगितलं सांगितलं. यांनी जेव्हा सांगितलं ना मग माझं टाळकं तुम्हाला एक सांगू का? तुम्ही असं आरडून ओरडून हा. तिला विचारलं ना ती काहीच खरं सांगणार नाही. मग फाशी गेलं नाही. पोराच्या हो, कधी पण पोरी सोबत नाही. बोलतात हा. बाप म्हणून हा. नाही. तिचा कोणीतरी मित्र किंवा जवळचा माणूस भाऊ आई नाही घरामध्ये तिला असं आई बाप तुम्हाला बनणं नाही, गरजेचं नाही आहे. बरोबर आहे नाही ती तशी खरं बोलत नाही. मग? ती आतापर्यंत आहे ना हा, आतापर्यंत मग शांत बसा. हा, मी विचारते तिला. खोटं काहीच बोलेल तोंड नाही. बंद कर विचार बंद करा तुम्ही. बर तुला बोलते कशाने होतंय? काही नाही झालं. तुम्ही कसं ना असं विचारता ते. खरं सांग. तुला दवाखान्यात घेऊन जाऊ चेकअपला मी. नको. मग काय झालं तुला? प्रेग्नेंट काय बस इकडे बस अण्णा येडा बस रे. थांबा, थांबा. मा- चालला शांतता काय घ्या, तू? शांतता घ्या अण्णा नाही, शांतता घ्या. मी मारित नाही तिला मला तिच्याजवळ बसू द्या बस मला तू विचारू बस. द्या. शांतता घ्या. तिच्याजवळ बसू द्या मला नाही तिच्या जवळ बसून काय करणार? काय काय करा नाही. अरे लेकरू आहे दादी. हा. विचार काय बोलली ती किती महिने झाले? 3 महिने. 3 महिने झाले. देवा अहो अण्णा तुम्ही असं रडून जमणार आहे का? मला सांगा बरं एकदा. अहो सुनीता वहिनी, मी काय स्वप्न पाहिलं एक मिनिट ऐका. एक शांत बसता का? असं रडल्यावरती शांत होणार आहे का? समजणार आहे का तो पोरगा कोण आहे? झालं मी शांत झालो हे आता बघा आता तुमची काय इच्छा आहे हे बघ. तुला काय वाटतं काय केलं पाहिजे आता? मला त्या विकी सोबत लग्न करायचंय. तो काय म्हणतो लग्न तो करायला? नाही म्हणतो. तो फोनच रिसिव्ह नाही करत आहे खूप कोणाचा दिवसापासून. पोरगा आहे तो? ते शिरकेचा. याचा येतो ग तो काशा शाबडा नाही का याला सगळं माहिती आहे रे. कोणाचा? काशा शाबडा म्हणजे त्याचा नातू आहे तो. तू विकी हा ते पोरग मग फोन नाही उचलत आहे आता. फोन उचलते आणि तो सुनीता वहिनी तू कुठे राहतो मला सांग बोल तुला काशा शाबडा माहित नाही का अरे तुला काय लाज अहो, आहे बाबूराव हा? शांतता घ्या. तुम्ही अशा इथे ओरडत गेले ना तो पोरगा लागला नाही तुमचा आवाज ऐकूनच पळून जाईल नाही. नाव सोडून. काय टप्पर त्याची पळून जायच्या त्याच्यात तांगड्या तोडतो मी आणि हिच्या हे वागूच पूर्ण हे थेर केले. हेच वागून झालंय हे सगळं. त्याच्यामुळे जरा शांतता घ्या अण्णा. काय करायचं सुनीता वहिनी तुम्ही समजदार आहे आता काय करायचं ते ठरवा हे तुम्ही बाळ आता. वगैरे पाडायचं नाही. नाही पहिली गोष्ट. बाळ हत्या नाही करायची बिलकुल बाळ हत्या बाळ हत्या करायची. नाही करता येणार
गुन्हा सापडचा तुम्ही आणखी. या बाय गुन्हेगार जो आहे काय पडलं ना, तुम्हाला पण एका बाळाची हत्या करणं एकूणपर्यंत हा. बरोबर आहे ते सांगा मला. नाही मी तेच म्हणतो त्यापेक्षा त्यांना. एक काम करू मी त्या पोराला फोन करून बोलून घे. त्याचा नंबर आहे तुझ्याकडं? अरे फोन त्याच्या बापाचा नंबर आहे ना तुमच्याकडं? हा आहे ना. या बाय लावा त्याला फोन. माझं मत ऐका ना, हा. झाकली मूठ 1.25 लाखाची ना, हा. फक्त आपल्या तिघांना आणि हिला माहिती आहे अण्णा, ना. ऐका तुझी पोरगी काय आणि माझी पोरगी काय मला नका सांगू. तिने तुम्हाला सांगितलं काय केलं म्हणून? मग घरामध्ये असून तुम्हाला माहित नव्हतं पोरीने काय केलं म्हणून? अरे आता मी काय बाप पुढे कुठे लक्ष बाप पुढे देईन? पुढे मग बाप झालेच कशाला? व्हायची तिला आग राहते तेव्हा. हा या बाय तिची आई मेली नसती ना, 12 वर्ष झाले तिला, तर असं मला असं घडलं नसतं. हे स्वतःच रडून रडून ना ती पोरगी अशी वागायला लागली. बापात जर असं पोरीसमोर भुकला आणि ती पोरगी कोण थोडा बघून रडणार आहे? सांग बरं मग. कोणाला सांगा ती तिचं दुःख? तुम्ही लेकरं- ऐका ना माझा निर्णय ऐका ना. या बाय आता लय वाईट वाटतं, पण मग असाच निर्णय घेतो मी. ही झाकली मूठ 1.25 लाखाची आहे ना, तुम्हा दोघांना ऐका, तुम्हा दोघांना माहिती आहे ना, हिला आहे ना सरळ या बाय आता आहे ना, किती वाजले 8 साडेआठ रात्री 12 वाजता हिला आहे ना, आपण मला मदत करा, हिला गाडीत टाकू, हिच्या तोंडामध्ये बोळा घालू, तांगड्या बांधू हिच्यावाल्या, आणि ती जाळून टाकू. नाही नदीमध्ये लोटून देऊ. अहो तुम्हाला लाज वाटते का काही? म्हणजे आम्ही एक होतो हाकीम. म्हणजे आम्हाला कुतुवामध्ये किंवा किती नाला करतो तू. दलिंदर तर चालले पुरीला मारायला. नाही त्या इक्याला भेटू नका, कोणाला भेटू नका. आणि माझी माफ करावं, अरे, माझ्याकडून चूक तुला- झाली. मला वाटलं नव्हतं की तो माझ्यासोबत असं नाही करेल. ते इकडे फोन करतो. नव्हतं माहिती. हे बघा अण्णा शांतता घ्या. पुरीला मारून काय होणार आहे? गावात जर माहित झालं पोरगी का बरं मिळली तर काय सांगणार आहे तुम्ही? माहित नाही होणार कोणाला. अहो, पोरगी मेली हे गावात माहित होणार नाही का? ते काय कुत्रा मित्र का गल्लीतलं मिळेल कोणाला कळायचं नाही? 9 महिने आईने पोटामध्ये ठेवली, तुम्ही एवढी मोठी केली, शिक्षण केलं आणि यासाठी केलं का तिला मारून टाकायसाठी? सुनीता वहिनी मला भरोसा आहे तुमच्यावर, या जोडीदार भरोसा आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. नाही माहित आता काय मारताना बी मला वाईट वाटू राहिलं. अण्णा 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 अण्णा, रडू नका तुम्ही, रडू नका अण्णा. अरे गाप आता काय रडतो. माझी गेलो त्यांना समजावं ना. आता नातू होईल आता जेव्हा सुनीता मागे- वहिनी या बाई, मला दुसरा विचार माझ्या डोक्यात आला. हा. आता आहे ना, आता मी जीव देऊन टाकीतो. पुढं? ए, आता पुरी का पाय ना. अहो ते गावातल्या लोकांचा विचार करा जरा. अरे तिच्या थोबाडाकडे पावशी नाही वाटत, मी जीव देतो. गज जगात त्यावर गज जगात त्यावर. बाबूराव समजून सांगा ए जरा. ए भास्कर गज जगात ते माता काय. ए बाबा, जगा वेगळा माणूस आहे रे मी. काय? जगात राहायचं नाही मला. अण्णा तुम्हाला मराठी कळतं का हो? तर मी जाऊ इथून निघून. मी गावातल्या लोकांना सांगून देते का याची बायको याची पोरगी दिवस जाईल म्हणून लाकडाच्या अगोदर. हा, करो सुरुवात. तुला माहिती आहे ना आम्हाला आमचं सारखं लावलं केव्हा मी म्हणलं का शांत बसा. ती कोण सुनीता रे कोण बाबराव ती गेली ती अण्णा, गेली. तुम्ही रडू नका. मी तुम्ही मी शांत फाशी घेऊन टाकते आता. ए प्रे ए एक बस. मिनिट. हे एवढं काढ करायचं अगोदर फाशी हा. कशाला घेती? आता घेऊ, आता तुझ्यासोबत पोरगी बिमर. मग अगोदर घ्यायची ना, अगोदर घेतलीस ती ना. मला माझ्या बापाकडे नाही बघ. तेव्हा विचार करायचा ना, एवढं कांड करताना तेव्हा कुणा विचार केले होते? तुझे काय मसनात गेले होते काय विचार? तिथं आम्ही दोघं जण आत्महत्या करू. चल. एक काम करा तुम्ही त्या पोराच्या बापाला फोन लावा आणि ते पोरग इकडे बोलून घ्या. अरे फोन उचलीत नाही म्हणते ना. ए, ओय. अहो, त्याच्या बापाला फोन लावायचा अण्णा. सांग त्याच्या बापा. त्या पुरीचा काल फोन होतील तू आता. हा, मग कोणाला फोन लावू राहिले? स्वतः पोराला लावतो ना. बापाला लावताय. हा त्याच्या बापाला ना काय लावा. स्वतः त्या पोराला बोलू घे तुम्ही. पोरग फोन उचलत नाही म्हणे. मा उचलेल उचलील ना. ना. लावा, लावा. मा उचलेल म्हणा आज काय लावला. इथं बोलून घेता का? हा हॅलो विकी कुठे तोच काम होत ओळखलं का? ये ना तो काम होत ये. हो या तुम्ही का फोन कट केला येतोय का आणि तो? तुम्ही असं मध्ये मध्ये कशाला बोलता हो? हा? हा? येईल काय तुम्ही आवाज ऐकला असता आला असता का हा? तुम्ही परत? मला रिकामे उद्योग घालता नुसते. मला चक्कर येऊ राहिली, मी झोप. चक्कर एवढं आहे, तुम्ही दोघांनी पहिलेच जीव द्यायचा होता हा हा. विचार करायच्या अगोदर. झालं तेव्हाच तरी मग मला वाटलंच बरं का 3-4 महिन्यापासून पोरगी येत नाही म्हणून मी आज चक्कर मारायला इकडे आले. हा का माझं तुला पण लाज नाही वाटली का एवढे काढ करताना? हा? मला तो बोलला होता की मी लग्न करेन, आपण लग्न करू, नंतर मी तुला शिकवेल. खूप पण जा दे सुनीता माई पोर ती संगच कॉलेज आहे का पण माई पोर पाय काही राहते आणि या पोरीने पाय काय करून ठेवलं हा तुमच्या मी पोरीचं लग्न लावून नाही 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 आता नाही जसं या बापाला कळालं नाही ना तसं तुमचं बी तुम्हाला कळायचं नाही. हे असं वाटत ते बापरी कोण हा हा व्हायचं नाही. यांना तेच वाटत होतं. का बाबूराव काय आलं ये विका भर झाला कांदा काय बस ए नीट बस लय काय काय बोल ए काय छोटे बाल. बरं विकी हा बोला ना बाबू ये बाई या पोरीला 3 महिन्याचं म्हणजे गर्भ आहे तिच्या पोटामध्ये हा तर मग आता तो नाव घेते ती पोरगी नाही ना असं काही झालंच नाही ना आम्ही फक्त भेटायचो बोलायचो याच्या व्यतिरिक्त आमच्यात काही झालंच नाही ना बाबू अरे मग काय झालं?
अरे काय झालं होय. हे काय प्रकार आहे काय काय झालं त्याला पीठ यायला लागला आता हं? हे ठेव खाली, ठेव. मला पेट यायला लागलं गपणार गपणार माहित आहे मी सरी. बोलवलं म्हणून मी आलोय अशी कोण आहे धावून येतात असं धावायचं ना गावात तुला सांगतो कोण आहे ए मी तिचा बाप आहे याने मला धोका हळू ना दिला मी बोलतोय ना त्यांच्याशी मी बोलायला चाललोय ना कॉल करायचंय आपल्याला हा? तू शांतता घे. तुम्ही शांत करा फोन नव्हता ए, उचलला, एक मिनिट ऐक हे खरंच तुझं नाहीये माझं नाहीये तुझं नाहीये मग फोन का बरं उचलला कारण की या गोष्टीसाठी आम्ही कधी कुठे गेलोच नाही ना हं? पाहिला का किती खोटा बोलवर राहिला बाबूराव त्याला समजून सांग तू यायच्या घरी यायचा नाही रे. घरी यायचो ना आणि मग आरा तिचा अपराध नव्हता ना पण मी दिवसभर थोडं राहायचो मग त्याला काय त्याला दिवसभर राहावं लागतं का दिवसभर राहावं लागतं का अहो हा बाबूराव तुम्ही त्याला विचारलं का किती वेळ लागत त्या गोष्टीला काही पण आता- कधी- 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 हॅलो, हॅलो. कधी- हो, हो, सांगतो. सांग लवकर पटकन. हो सांगतो सांग सांगतो पटकन पटकन सांग. सांगतो सांग पटकन. बरं थांब बरं जाऊ शिंदे थांब सांग रे सांग पटकन बोलूय. विकी सांग कोणाचं आहे ते पटकन बोल हा माझंच आहे ते झालं का बोला आता कसं बोलणार? अरे आता अरे बस सध्या मला तरी ती हन्न त्याच्या बोला बोला मारू नका मला मी बोल बरं सांगायचं सांगायचं सांग पटकन सांग हा माझंच आहे ते हा काम तर नाही कोण म्हटला 3 महिन्यापासून फोन का बरं नाही उचलले मी जरा माझ्या वैयक्तिक टेन्शन मध्ये होतो हं? तुझं वैयक्तिक टेन्शन ज्या वेळेस तू एवढं मोठं कांड केलं तेव्हा वैयक्तिक टेन्शन कुठं होत तुझं हा त्याचं टेन्शन होतं मला मी त्यांनी सांगितलं नाही मला काही नाही डायरेक्ट त्यांनी ब्लॉक करून टाकलं मला करे ब्लॉक नाही केलं मी फोन माझे काही काम चालू म्हणजे काय कामं चालू होते अरे आमची जिंदगी उद्ध्वस्त केली तो दोघांची आम्ही जीव देणार आहे आता शांतता घेता का जरा मी बोलू का सोबत आम्ही दोघं जीव देऊन तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून तू हे मुलगी माझी नाही माझी तुमची मुलगी आहे, बाबूराव ही मुलगी तुमची असं समजून आता योग्य तो बाबूराव. निर्णय घ्या ऐका ना माझं तरी म्हणणं आहे मी बसतो शांत आता तुम्ही लोडच घेऊ नका काही तुम्ही शांतच बसा तू आता मध्ये बोलू नको अजिबात नाही 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 बाबूराव ऐका ना पोरगी त्यांची काय आणि आपली काय बरोबर वेगळी तर नाहीये आणि त्या पोरीला आता 3 महिने झाले हा ना दुसरीकडे तर लग्न करून जमणार नाही नाही ना हो तेवढं ते कुणी करणार बी नाही मग असं पण येतच हा पण कबूल झाला मग आपण लग्नच लावून दिलं यांचं तर देऊ ना म्हणलं काय आणि तुझं काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही ते- आणि हे जर त्यांचं- अगोदर तू हा म्हटला असता तर एवढं कांड झालं असतं का ते वडील हे प्रतिष्ठित व्यक्ती होते या अरे गोष्टीला नकार प्रतिष्ठित देणार व्यक्ती- होते नकार हो देणार ना. होते मग तू तेव्हा तुझं काय मस्तात गौऱ्या केल्या होत्या का सगळ्या तुला कळत नव्हतं का तेव्हा तो लग्न करायला पैसे नाही का पैसे नाही का नव्हता मी नको- मी नको आज. त्याचे 50,000 रुपये चला ए, मी देते 1 लाख अरे ही ताई आली नसती तर आम्ही आत्महत्या करणार होतो आणि तू कबुली दिली ना माझं याच्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणतो भाऊ बस बस झोप, झोप. मी आता ठीक आहे बोललो ना लग्न तो तेव्हा करायला तेव्हा म्हटलं होतं की माझे घरचे ऐकणार नाही म्हणे पाडून टाक म्हणे बाळ हा. अरे तुला लाज वाटते का अरे. तुला एक कळतं का मजा करायला गोड वाटले नाही तर म्हणतो हा? बाबूराव, ताईला बोलू द्या ना ताईला बोलू द्या ना ह्या गोष्टी पाडायला ते काय बाळाला मारायला हे आपल्याला पटतं का आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ना बाळ हत्या आपण आजपर्यंत कधी केली का नाही केली. तू स्वतःची करायला निघाला होता हा लोकांच्या आवाज उचलतो आणि घरच्या गर्लफ्रेंडला सांगतो का ते पाडून टाक म्हणून नाही नंतर त्या गोष्टीची गपचूप. मला जाणीव झाली 2 दिवसामध्ये हो. विठ्ठल रुक्माच्या मंदिरात जायचं आणि यांचं लग्न हा, जा मंदिरात जा. चालेल चालेल हळद नाही उळद नाही साखरपुडा नाही काहीच नाही डायरेक्ट लग्न चाल. 2 जण 8 महिने डायरेक्ट बाहेर निघून जाते आणि मग तिकडे आणि म्हणून करा परत येऊ नका हो. कोणतं हनीमून राहिलं हा? त्या बाबूराव एवढं आणि आणि मग पुढे झालं आता का? पोरगच घेऊन येतो हा. ना हा तिकडे जाऊन घेऊन या जा हा उठ हा ए बाय सरपंच चालेल, मी काय करू आता मी घरात जाऊ का जा तुम्ही घरात मी आराम करतो तुम्ही आता. निवंत राहा आता तुम्ही आता निवांतच राहा जा तुम्ही ती निवांत राहू पोरी जा. निवांतच राहिला तू ये इकडं. कायमची. सॉरी अण्णा अरे बाई ये इकडं जा तू आणला आता ये इकडं. बस आणि मला एक कळत नाही का ग तुम्हाला आई बाप जन्म कशासाठी देतात हा तुला आई नाहीये 12 वर्ष झाली तुझ्या आई मरून तू अशी उद्योग घालते तुला लाज नाही वाटत का हा? माझ्या घरी मला माझ्यासोबत बोलायला कोणीच नसायचं मला असं वाटायचं की माझ्यावर प्रेम करणारा मला कोणी पाहता तुझ्यावर प्रेम करणार तू पहिले लग्न करतो का नाही हे बघायचं आणि मग उद्योग घालायचे ना म्हणजे घरी बोलून घेऊन पराक्रम केला का बाप आणि असताना मला खूप आणि गोड कोणी बोलला तुझ्यावर प्रेम करावं हे असं प्रेम करावं हे कोणी सांगितलं तुला सांग बरं माझ्यासोबत कोणीच नीट बोलायचं नाही कोणीच नाही, नीट नाही, बोलायचं कोणी आहे का मग आमच्या घरात सांगा बरं अगं मग तू तुझ्या बापाला तू स्वतः जर समज त्या बापाला कोण आहे सांग बरं, सांग गोड बरं आता बोलणं? कोण आहे सांग बरं हा? त्या माणसाने म्हातारपणात काय कर त्याने जर काही करूनच घेतलं असतं मग काय केलं असतं तू आताच म्हणतात मी जीव देतो म्हणलं ना माझ्याकडून चूक झाली आई बाप तुम्हाला जन्माला
पोरं जन्माला येत नाही म्हणून 9 महिने ट्रीटमेंट घेतात. हो ती प्रेग्नन्सी राहिली का परत जन्माला घालायच्या वेळेस लाख रुपये लागतात. तुम्हाला लहानचं मोठं करू शकता 10 लाख शिक्षणाला लावायचे आणि नंतर तुम्ही असे उद्योग घातल्यावर त्यांनी कोणा तोंडाकडे बघायचं का? अहो मला पोरं व्हायला असल्यापेक्षा नसलेल्या बऱ्या. अगं तुझ्या बापामुळे शांत बसले 2 दिवसात लग्न लावायचं आणि गावातून दोघं नवरा बायको निघून जायचं. बस थांबायचं नाही इथं. तुला सांग का सुनता वहिनी बोला ना. आता इथं तरी 9 महिने ट्रीटमेंट घेतली सर तर मला 18 महिने ट्रीटमेंट चालू होती. काय ते काय जरा महिन्यावरच होतं काय 18 महिने घ्यायला? नाही तसं नाही हो मग ती राहत नव्हती ना राहिला 9 महिने आणि झाल्यावर बी 9 महिने. ते टिकतच नसल. हो ऐका ना हा. त्या पुरी डोक्यावर वाईट परिणाम होईल. जा बी तू घरात जाऊन आराम कर जा. बरं जाय बाय तू हे बघ, आता जीव लाव याला 2 दिवस तुमचं लग्न लावून जाणार आम्ही. तुम्ही होते म्हणून माझं लग्न तरी होतं, नाही तर त्याने मला धोकाच दिला होता. अशा गावामध्ये असे पराक्रम जर घडले ना तर आमचं एवढंच काम राहील. याचं जोडून द्या, हा, त्याचं हा. जोडून द्या. जाय काय हा म्हणता आणखीन? नाही मला असं कार्यक्रम म्हणजे असं मिटवायला चांगलं वाटत. हा मिटवलं पण असं घडलंच कशाला पाहिजे गावामध्ये? आता- जरा चांगले विचार करत जाऊ बाबूराव. अहो तुम्हाला कळतं का पोराला काय समजत सांगा बरं. बिना समजत जेवण झालं का 4 महिन्याचं? गेलं नाही कळत मग गोष्ट आपण फुटबॉल का खेळता खेळता झालं. चालायचं आता ते एकाला कळत होतं का बरं जाऊ दे मी चालले बरं घरी. बरं, बस ना, मला बस, काम आहे. कशाला बस? बस तसं गप्पा मार. आता काय गप्पा मारते माझ्यासोबत? काय झालं माहिती काय काय मला तर गप्पा मारायला कोणी गावचा ना आता मग मी सापडले का? निघा तिकडं. ते हिला येताच राग येतो लगेच. म्हणलं मारला असं दर्शक 10 मिनिटं गप्पा म्हणजे माझ्या मनाला समाधान वाटलं असतं. हे लोकांचं मिठाचं चाललं मावाला काय यायला काय करायचं. सरपंचाच्या पुरण ठेवलं वाढव करून हे केला काही काम नव्हतं. बरं चल दिलं लग्न लावतं त्यांचं आता.